दुचाकी चालकांनो आता गाडीसोबत 2 हेल्मेट मोफत मिळणार, पण एक नियमही कंपल्सरी होणार। काय आहे सरकारचा हा नवा प्लॅन जाणून घेऊया थोडक्यात। दुचाकीस्वारांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने 2 मोठे आणि महत्त्वाचे नियम प्रस्तावित केले आहेत। रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या नव्या अधिसूचनेनुसार आता दुचाकी बनवणाऱ्या कंपन्यांना प्रत्येक नवीन गाडी विकताना ग्राहकाला 2 हेल्मेट देणं अनिवार्य असणार आहे। यामुळे गाडी चालवणाऱ्यासोबतच मागे बसणाऱ्या प्रवाशालाही हेल्मेट सक्ती होण्याची शक्यता आहे। सोबतच 1 जानेवारी 2026 पासून 50 सीसी पेक्षा जास्त क्षमतेच्या सर्व नवीन दुचाकींमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम म्हणजेच ABS लावणं बंधनकारक असेल, ज्यामुळे अचानक ब्रेक लावल्यावर गाडी घसरण्याचा धोका कमी होईल। देशातील वाढते अपघात आणि जीवितहानी रोखण्यासाठी सरकारने हे कठोर नियम आणले असून यावर सध्या नागरिकांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत। तुम्हाला काय वाटतं, सरकारच्या या 2 हेल्मेट आणि ABS सक्तीच्या नियमांमुळे खरंच अपघात होणं कमी होईल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी थोडक्यातला फॉलो करा।